एक कलमी कार्यक्रम, हुकुमशहाचा कार्यक्रम, एक पक्षच या ठिकाणी चालेल, दुसरा पक्ष चालणार नाही. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या विरोधी पक्षाने सांगितलं इलेक्शन होईपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, समझोता करू शकता. अरे बाबा आम्ही तुला पाहिजे तसं करतो, तू आम्हाला टाकू नको. पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर, नरेंद्र मोदी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही काय त्याच्याशी बोलणार? त्याला असताना एकच पक्ष पाहिजे, उरलेले सगळे संपले पाहिजेत. आणि उरलेले सगळे संपले पाहिजेत असं धोरण घ्यायचं असेल तर उरलेल्या सगळ्यांना संपवणं ही त्याची गरज आहे. आणि संपवण्याचा मार्ग म्हटला म्हणजे तिहार जेलमध्ये यांना टाकून द्या. तिहार जेलमध्ये यांना टाकून द्या आणि यांचा पक्ष आपोआप त्या ठिकाणी संपतो. राजकीय पक्ष वाचणं ही आज काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचणं ही आज सारी काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचली. राजकीय पक्ष वाचले नाही तर लोकशाही संपली. आणि लोकशाही संपली की हुकुमशहाला या ठिकाणी सुरुवात होणार. आणि म्हणून या काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची असणारी सेना बसा आणि समझोता करा. बसून समझोता केला नाही तर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात. तो मोदी बसलेलाच आहे. आम्ही काही सत्तेवरती नव्हतो, मंत्री नव्हतो, त्याच्यामुळे चोऱ्या मोऱ्या करण्याचा प्रश्नच येत नाही. जे सत्तेवरती बसले त्यांनी चोऱ्या मोऱ्या केल्यात असं मोदी म्हणतोय. खरं किती खोटं किती कोणाला माहिती. कागदावर काळा करायचा, काळ्यावरती कागद करायचा आणि मोकळा होत जायचा, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला सरळ सावध या ठिकाणी राहावं लागणार. तुम्ही आम्हाला चर्चेमध्ये घेतलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही जसं इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आतापर्यंत वापरत आलात त्याच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.